एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, हा व्हिडिओ तुम्ही नीट पहा। या बाईकवर चालणारी ही जी पोरं आहेत ना, हे काय करतात, पाण्यानं भरलेले फुगे आजूबाजूच्या चालणाऱ्या मुलींवरती फेकून मारतात। ही घटना दुसरी तिसरी कुठली नाही, पुण्यातली, आपल्या छत्रपतींच्या राज्यातली, छत्रपतींच्या तिथली सगळी ही घटना आहे। जिथं स्त्रीला माते समान मानलं जातं, तिथं या औलादी त्या पाण्याचे फुगे घेऊन त्या पोरींवरती मारतायत, त्यांना छेडतायत। कोण आहेत ही लोक? कोण आहेत ही लोक? का ह्या तरुणांमध्ये असले सगळे अवगुण यायला लागले? कोण आहे यांचे गुरु? त्या पोलिसांनी मागे त्या सगळ्या गुंडांना बोलवलं होतं। मला असं वाटतं पोलिसांनी या तरुणांना जरा पेचात ठेवणं गरजेचं आहे। यांना जरा असं व्यवस्थित अगदी सरळ करून सोडणं फार महत्वाचं आहे। ही हुल्लडबाजी नाहीये, याच्या पुढे जाऊन काही घडू शकतं, काही घडू शकतं। आज पाण्याचे फुगे मारतायत ना पोरींना, काय त्यांना वाटतं की मी या पोरींना छेडलं, कोणी माझं काय वाकडं करणार नाही। उद्या ह्या औलादी पोरींवरती हात टाकायला देखील मागे पुढे पाहणार नाही, ते लक्षात घ्या, हे लक्षात घ्या। ही सगळी बेभाग झालेली ही पोरं, यांच्यावरती जरा मोक्का लावा चांगला। हे बाईक वरती हुल्लडबाजी रात्रीचे करत फिरतात ना, सडकून काढा, त्यांना चालण्याची ताकद ठेवू नका अंगात। त्याशिवाय मला तरी देखील असं वैयक्तिक वाटतंय, त्याशिवाय ही पोरं सुधारणार नाही सुधारणार। ही सगळी वाया गेलेली, नको त्या मार्गाला लागलेली पोरं आहेत, यांना वटणीवर आणावंच लागेल।